अध्यक्ष महोदय, मी अत्यंत महत्वाच्या पॉइंटवर उभा आहे। अध्यक्ष महोदय, पावसामध्ये एक साधारण 2 लाख विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारं एक मंडळ उपोषणाला बसलं आहे बेमुदत। अध्यक्ष महोदय, ज्या काही पोलिसांची भरती चालू आहे त्याच्यामध्ये मागचे 2 वर्ष कोविडची 2 वर्ष भरती न झाल्यामुळे काही पोरांचं वय त्याच्यामुळे वरती गेलेलं आहे। तर त्यांनी असं विनंती केली होती सरकारला, त्याच्यामध्ये 2 लाख पोरं आहेत की वयाची ऍडजस्टमेंट करा, कारण का तुमच्या म्हणजे सरकार नाही पण कोरोनामुळे त्यांची भरती झालेली नाही, तर आमचं वय गृहीत धरावं। आम्ही एवढे वर्ष तिथे प्रॅक्टिस केली, आम्हाला गृहीत धरून आम्हाला परीक्षा बसला बसू द्यावं। तर मला वाटतं सरकारने हे गांभीर्याने घ्यावं आणि त्यांना न्याय द्यावा। दुसरी गोष्ट, ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये हाजी मलंग येथे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरं पाडण्यात आली आहेत। खरं नियमानुसार आणि कायद्यानुसार पावसाळ्यात घरं पाडता येत नाहीत, तरी देखील अतिक्रमण असलं तरी पाडता येत नाही, पण तरी देखील ही घरं पाडण्यात आली आहे। सरकारने याचा गंभीर दखल घ्यावी, शासनाने याची दखल घ्यावी। राजू नवगरे, मुदतवाढ मिळण्याबाबत